पोलीस वेलफेअर असोसिएशन व पोलीस पब्लिक अकॅडमीच्या वतीने 6/11 आतंकी हल्ल्यात कर्तव्य बजावताना देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस वीर जवानांना टीव्ही सेंटर परिसरात कॅन्डल मार्च काढत भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। या प्रसंगी पोलीस पब्लिक अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष व इतर मान्यवरांनी माध्यमांद्वारे बोलताना आपले मत प्रकट केले। सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी शांत राहायचं आहे। आपल्याला थोडा वेळ मौन पाळायचं आहे। आधी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर या हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। शांतपणे ऐकून घेण्याचं सगळ्यांना मी विनंती करतो। कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आणि सर्व या ठिकाणी आलेले विद्यार्थी मित्र त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले। तब चले जान तुम खुदा साथियों, आप तुम्हारे हवाले वतन साथियों। हे वीर पुरुष मुंबईवर जो 2008 मध्ये 26/11 मध्ये हल्ला झाला, त्यामध्ये वेगवेगळे झालेले काही सरकारी सणासह काही दुबाळेसह सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीने मानाचा मुजरा देतो। सर्वांना मी वंदन करतो आणि त्यांनी जी प्राणाची आहुती दिली देशाचं संरक्षण करत असताना अशी आहुती देण्याची उमेद आमच्यामध्ये सुद्धा जागृत झाली पाहिजे। या उद्देशानं अशा प्रकारचे कार्यक्रम आपण पार पाडत असतो। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच असा आहे की तरुणांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी आणि तरुणांनी देशासाठी कुठे रक्त सांडण्याची तयारी ठेवावी, त्यांच्या मनाची अशी तयारी झाली पाहिजे। हा उद्देश घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आपण दिलेला उत्तम प्रतिसाद या सर्वाबद्दल आम्ही आपले हार्दिक आभारी आहोत। सर्व या कार्यक्रमासाठी प्रमुख संघटक विजय देशमुख त्यांची सर्व टीम त्यांचं मी अभिनंदन करतो। यानंतर 2 मिनिट स्तब्धता पाळली जाईल आणि स्तब्धता पाळून संविधानाला श्रद्धांजली अर्पण केली जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल। हा कार्यक्रम संपेल। सर्वांचे धन्यवाद। थँक्यू। वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शहीदांना मानवंदनेचा टीव्ही सेंटरचे कार्यक्रम घेण्यात आला। सर, काय सांगा? आज 26/11 जो मुंबईवर भ्याड आतंकी हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये ज्या आमच्या जवानांनी, ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांना वीरमरण आलं, अशा अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीचा हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता। खरं म्हणजे तरुणामध्ये राष्ट्रीय भावना जागृत व्हावी, त्यांना वीरांची जी शौर्यगाथा आहे ती समजली पाहिजे। आतंकवादाशी लढत असताना कशा प्रकारे त्यांनी स्वतःचा प्राण अर्पण केला, अशी प्राण अर्पण करण्याची उमेद तरुणामध्ये जागृत झाली पाहिजे। यासाठी हा कॅन्डल मार्च ठेवण्यात आलेला होता आणि कॅन्डल मार्च करून या ठिकाणी मेणबत्ती लावण्याचा कार्यक्रम आज घेण्यात आला आणि शहीदांना श्रद्धांजली देऊन आणि राष्ट्रगीत गाऊन हा कार्यक्रम संपन्न करण्यात आहे। यातून तरुणामध्ये एक चांगला संदेश देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। भारतीय संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने आणि 11 दिवस अथक परिश्रम करून हे संविधान तयार केलेलं आहे आणि
ह्या संविधानाच्या माध्यमातून देशानं एक मोठी प्रगती केली आहे. आज आमची 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर चाललेली आहे. देश आमच्या अमेरिकेचा जो दरडोई उत्पन्न आहे त्या दरडोई उत्पन्नाला गाठेल या भविष्यापुढे अशी रचना ह्या भारतीय राज्यघटनेनं केलेली आहे. सर्व समाजाला घेऊन, सर्व धर्मांना घेऊन या देशाचा विकास कसा होईल यासाठी आमचं संविधान मार्गदर्शक ठरलेलं आहे. या निमित्ताने आज जे शहीद दिन आणि संविधान दिन दोन्ही साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना आणि नव तरुणांना काय संदेश देणार तुम्ही? दुश्मनाने आमची राज्यघटना ज्या दिवशी 26/11ला तयार झाली तो दिवस हेरून मुंबईवर जो आतंकी हल्ला केला तो अत्यंत निषेधार्ह आहे. आणि असे जे आमचे राष्ट्रीय दिवस आहेत त्या दिवशी आमच्या सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. असे काही हल्ले होणार नाहीत या दृष्टीनं पण सतर्क राहिलं पाहिजे. आणि अशा ज्या प्रवृत्ती आहेत अशा प्रवृत्ती उत्पन्न होणार नाहीत समाजामध्ये यासाठी सुद्धा तरुणांनी जागरूक राहिलं पाहिजे. हा संदेश आम्ही तरुणांना देऊ इच्छितो. आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठे अधिकारी राहिलेले आहेत. आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवानिवृत्त देखील झालेले आहेत. आपल्यासोबत असे असंख्य अधिकारी आहेत. पण आपल्याला या दिवशी संविधानाच्या दिवशी किंवा शहीदाच्या दिवशी कार्यक्रम घेण्याची हे पडली बाकी लोक आपण सहभागी का झाले नाही? असं काही नाही. शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यक्रम झाला, SP ऑफिसला कार्यक्रम झालेला आहे. हा एक छोटेखानी आमचा एक प्रयत्न आहे की असे कार्यक्रम प्रत्येक चौकाचौकातून झाले पाहिजे. सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम घडवून आणले पाहिजे. तर म्हणजे आमच्या देशात देशभक्ती कायम राहील आमची आणि देशाच्या प्रति नागरिकांचा जो आहे आदर तो सुद्धा कायम राहील. हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. असं काही नाही की सर्व पोलीस अधिकारी त्यांच्या परीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. आम्ही राबवत आहेत. शहीदांच्या आठवणीत हा कॅन्डल मार्च जो आहे तो आम्ही काढत आहेत. आणि यापुढेही कसं आम्हाला काढता येईल आणि शहीदांची जी आठवण आहेत ती विद्यार्थ्यांना एक जे आहेत की ज्यांनी आपल्यासाठी जी कुर्बानी दिलेली आहे ते आम्ही प्रत्येक वर्षी हा जो आहे तो कॅन्डल मार्च काढतच असणार आहे. आणि त्या सकाळी जी आहे आमची मॅरेथॉन स्पर्धा असते प्रत्येक वर्षी. पण यावर्षी पोलीस भरती असल्यामुळे आम्ही ॲड पडली आहे त्यामुळे आम्ही यावर्षी मॅरेथॉन स्पर्धा घेतली नाही. कारण की रोडावरती विद्यार्थ्यांना पळावं लागतं. कुठल्याही विद्यार्थ्याची इजा होऊ नये, त्याचं काही दुखापत होऊ नये यामुळे आम्ही यावर्षी कॅन्डल मार्चच घेतला. मॅरेथॉन स्पर्धा ही आम्ही घेतलेली नाही. बरं, जे नवीन आता जवान भरती होतील, पोलीस होतील, त्यांना काय संदेश देणार आपण? जे नवीन जवान आणि पोलीस भरती होतील की त्यांना हाच संदेश आहे की बाबा देशसेवा कशी केली जाईल. आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही तेच विद्यार्थ्यांना शिकवत असतो. फक्त आम्ही फक्त एक टीचिंगच नाही, त्यांना व्यक्तिमत्व कसं घडावं या पद्धतीने पण आम्ही त्यांना वारंवार शिक्षण आम्ही हे देत असतो. जसं की आमचं टीचर स्टाफ आहे, आमचे ठाकरे सर आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट